केला. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. जय जय श्रोतेगण, करिते आपण नमन. आपण करावे श्रवण, आनंद रूप होईल माझे जीवन. मला साष्टांग नमन करून माझे प्रेरणास्थान आहात. आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 10वा जगत ज्योती असं त्या दशकाचं नामाभिधान. आणि ह्या अंतर्गत समास 8वा प्रचित निरूपण असं ह्या 8व्या समासाचं नाव आहे. प्रचित निरूपण. काल आपण बघितलं सगुण भजन बघितलं, आणि सगुण भजन बघण्याच्या अंतर्गत आपण विशेष भर दिला समर्थांनी की भजन सगुणाचं करत असताना भावावर जास्ती भर द्यायचं. भर कशावर? भावावर. अंतरंगाचे भाव. तो जो भाव आहे तो भाव माझा दृढ कसा होईल. भावबळे आकळे एरवी ना कळे. तर असं आहे, भावाच्या माध्यमातून भावानीच जर मला कळायचं असेल, कळणार असेल, म्हणजे आकलन होणार असेल, तर तो भाव दृढ कसा करायचा. सगुणाचं भजन करून आणि निर्गुणाचं चिंतन करून तो भाव दृढ झाला पाहिजे. असं कालचं आपल्या समासाचं एक थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये जर बोलायचं झालं तर आपण अशा पद्धतीने ह्या समासाचं एका वाक्यामध्ये स्पष्टीकरण करू शकतो की भावाला बळकटी आणायची असेल तर सगुणाचं भजन आणि निर्गुणाचं चिंतन. आणि असं करून हे भाव आम्ही आमचा दृढ केला पाहिजे. आणि ज्या वेळेला भाव दृढ होईल त्यावेळेला आम्हाला आकलन होणार आहे, स्वरूपाचं आकलन होणार आहे. आणि आकलन झाल्यानंतर मग अनुभव रूपता. आकलनानंतर अनुभव रूपता. आधी स्वरूपाचं आकलन होणे, श्रवणातून स्वरूप समजणे, श्रवणाच्या माध्यमातून संपूर्णपणे आत्मस्वरूपाची ब्रह्मची पूर्ण कल्पना येणे, संपूर्णपणे ते श्रवणाने त्याचं स्वरूप समजणे. आणि त्यानंतर श्रवणातून भावाचं दृढीकरण, आणि दृढीकरणानंतर मग त्याचं आकलन, स्वरूपाचं आकलन, म्हणजेच त्याचं अनुभव रूपता. आकलन होणं म्हणजेच अनुभव रूपता. आणि ह्या अनुभव रूपतेला म्हणतात प्रचिती. प्रचित निरूपण असं ह्या 8व्या समासाचं नाव आहे. प्रचित निरूपण. प्रचित निरूपण म्हणजे प्रचिती. आपण म्हणतो की नाही, तुला काय प्रचिती आली त्याची. तुम्ही तिथे गेलात, अयोध्येला गेलात, काय प्रचिती आली. तर आपण काय सांगतो, अहो काय सांगू, अयोध्येला गेलो तर प्रचिती म्हणजे फार सुंदर अयोध्या झालेली आहे, खूप सुंदर बांधकाम चालू आहे, अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे. आमचे प्रचितीचे विषय कसे असतात. आमचे प्रचितीचे विषय हे बहिरंगाचे असतात. अयोध्येला गेल्यानंतर रामरायाला भेटलो, आणि रामरायाला भेटल्यानंतर, रामलल्लाला भेटल्यानंतर त्याच्या बालरूपामध्ये मी स्वतःला हरवून गेलो, असे पण काही लोक अनुभव सांगतात. ह्याला पण प्रचितीच म्हणतात. आणि बाकीचं संपूर्ण अयोध्येचं सगळं बहिरंग देखावा बघून सुद्धा आपल्याला आनंद होतो, त्यालाही प्रचितीच म्हणतात. काय तिथे आनंदाची प्रचिती आली, तिथे फार सुखाची प्रचिती आली. असं आम्ही अगदी व्यवहारामध्ये तर सकट प्रचिती हा शब्द वापरतो. त्या व्यक्तीची काय प्रचिती आली तेही सांगतो, परिस्थितीची काय प्रचिती आली तेही सांगतो.
एवढा तो प्रचिती शब्द आम्ही आमच्या व्यवहारामध्ये रुळवून घेतलेला आहे. आम्ही सुद्धा त्या शब्दाला इतकं रुळलेलो आहोत की नेमकी प्रचिती म्हणजे काय हेच आम्ही मुळात विसरलो. अयोध्येचं बहिरंग स्वरूप पाहिल्यानंतर आनंदाची प्रचिती आली, म्हणजे आनंदाचा अनुभव आला. म्हणजे नेमकं काय झालं असा कधी आपण विचार केला का? बहिरंगावरून सुद्धा आपण आनंदाला प्राप्त झालो, म्हणजे नेमकं काय झालं? त्या बहिरंगामध्ये मी स्वतःला हरवून बसलो. म्हणजे कशाला हरवून बसलो? इतका सुंदर सगळा देखावा पाहून मीपणाला हरवून बसलो. बस त्या ठिकाणी मी कोण आहे हे मला आठवत पण नव्हतं. मी इतक्या लांबून आलोय हेही आठवत नव्हतं. इतकं सगळं ते सौंदर्य बघून, सुंदर सौंदर्य बघून मी स्वतःलाच माझेपण आणि मी पण तिथे हरवून बसल्यामुळे आनंदाची आम्हाला प्रचिती येते. म्हणजे आनंदाचा अनुभव आम्हाला इथे येतो. कुठेही प्रचिती, ज्यावेळेला प्रचिती असते त्यावेळेला मी स्वतःला हरवून गेलेला असतो. मग चांगल्या दृश्यामध्ये हरवून जाओ की चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांमध्ये हरवून जाऊ, स्वतःला हरवणे ह्याला अनुभव असं म्हणतात, ह्यालाच प्रचिती असं म्हणतात. फक्त लक्षात ठेवायचं, इतका व्यवहारात घोळलेला शब्द असतो की आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही की नेमकं काय होतं त्यावेळेला, कोणती प्रोसेस होते, कोणती प्रक्रिया घडते. ज्या वेळेला प्रचिती येते त्यावेळेला नेमकं काय होतं हे आम्ही त्याच्याकडे सकट दुर्लक्ष करतो आणि म्हणून फटकन म्हणून टाकतो प्रचिती आली, अनुभव आला. परंतु त्याच्या मागचं शास्त्र आम्हाला ज्यावेळेला कळेल ना त्यावेळेला त्या अनुभवाचं अनुभव रूपतेमध्ये आमचं तत्काळ रूपांतर होईल आणि त्यासाठी आम्ही परत तत्पर असू. प्रचिती म्हणजे नाथांनी फार सुंदर सांगितलंय, प्रचिती म्हणजे काय. नाथांनी समर्थांची ओवी आहे. चुकले मी, नाथांनी म्हटलं, नाथांची पण सांगणार आहे मी. आधी समर्थांची ओवी सांगते मग नाथांची सांगते. नाथ समर्थ म्हणतात, जेथ मुराले मी पण, जेथ मुराले मी पण, तेची अनुभवाची खुण. ज्या ठिकाणी मी पण मूर्त तिथे अनुभवाची खुण येते. अनुर्वाच्य समाधान ह्या कारणे बोलिजे. आणि त्या ठिकाणी म्हणजे समाधान आम्हाला मिळतं ते कसं असतं, अनुर्वाच्य असतं. म्हणजे त्याबद्दल बोलणं सुद्धा त्यावेळेला आम्हाला कठीण असतो. सुंदर दृश्य पाहतोय, स्वतःला हरवून गेलोय सुंदर दृश्यामध्ये आणि अशा वेळेला जर आम्हाला कोणी आवाज दिला तर आपल्याला त्यांचा आवाजही ऐकू येत नाही. ते काय बोलतात ते हेही कळत नाही. मग दुसरा व्यक्ती म्हणतो, मी तुमच्याशी किती वेळचं बोलतोय पण आपलं लक्ष नाही. एवढे आवाज दिले, आपलं लक्ष नाही. कुठे होता आपण? कुठे होतो? इथेच तर होतो. मग लक्ष कुठे होतं? लक्ष त्या सौंदर्याच्या, त्या सुंदर दृश्यामध्ये हरवून गेलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी मी स्वतः संपलो होतो. त्या सौंदर्याशी मी एकरूप झालो होतो. आज सकाळी आपण ज्यावेळेला गीतेचं निरूपण 3रा अध्याय ऐकला, त्यामध्ये फार सुंदर असं एक काव्य पद्माकरजींनी आपल्या समोर मांडलं होतं की सगळं जे माझं आहे ते आता तुझं जेव्हा होईल त्याच वेळेला खरं समाधान त्या ठिकाणी राहील. फार असं अप्रतिम अशा रचना त्यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. त्याचा जरी आम्ही अभ्यास केला तरी सुद्धा आमचं मी पण तिथे मुरलेल्याचं ते सुंदर असं रचना ती होती बघा. आणि म्हणून जिथे मी पण मुरतो त्या ती अनुभवाची खूण आहे. हा अनुभव आम्हाला व्यावहारिक सत्तेत पण येत असतो आणि पारमार्थिक सत्तेत सुद्धा आम्हाला हाच अनुभव घ्यायचा असतो. फक्त व्यावहारिक सत्तेमध्ये हा अनुभव घेताना त्या दृश्यापुरता आमचं मी पण हरवतो. दृश्यापासून आम्ही वेगळं झालो, अलग झालो किंवा दृश्य मावळलं तर परत मी माझा परत जागा होतो. देह सापेक्ष, काळ सापेक्ष, जे काही सापेक्ष अहम आहेत ते सगळे परत जागे होतात आणि म्हणून आमचा तो आनंद त्या दृश्यापुरताच टिकतो.
किंवा त्या व्यक्तीपुरताच टिकतो. परंतु परमार्थामध्ये जी प्रचिती येते ना, त्या प्रचितीमध्ये एकदा माझं मी पण मुरालं की तो मी परत पलटून येत नाही. एकदा जीवभाव माझा संपला की मग जो आत्मभाव असतो, आत्मभाव रूप मी जेव्हा होतो, ब्रह्मरूप मी ज्यावेळेला होतो, त्यावेळेला तो जीवभाव परत कधी पलटून येत नाही. हा फरक आहे परमार्थामधल्या अनुभवामध्ये, अनुभव रूपतेमध्ये आणि प्रपंचामधल्या अनुभवामध्ये. एवढा मोठा फरक आहे. म्हणून प्रपंचामध्ये आम्हाला कारणाकारणाने प्रचिती येत असते आणि परमार्थामध्ये आम्हाला कारणाशिवाय प्रचिती येत असते. आलंबनाशिवाय आमचा अनुभव असतो. इथे आलंबन लागतं प्रपंचामध्ये आणि इथे आलंबनाशिवाय येणारा जो आनंद आहे, जो ती अनुभव रूपता आहे, तो अनुभव आहे, त्याला प्रचिती असं म्हणतात. आणि म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा या प्रचितीचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की मज वेगळे अणु मात्र उरले नाही ग स्वतंत्र. कशाला प्रचिती म्हणतात? अध्यात्मामध्ये प्रचिती कशाला म्हणतात? मज वेगळे अणु मात्र उरले नाही गा स्वतंत्र. मी सर्वात्मा सर्वत्र केवळ चिन्ह मात्र तेही मी. याला प्रचिती असं म्हणतात. मज वेगळे अणु मात्र म्हणजे माझ्या वेगळं अणु सुद्धा नाही. मी अणु पण आहे, रेणू पण आहे. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा प्रचिती. म्हणजे अणुरेणू सुद्धा माझ्या समोर तोकडे झाले आणि तुका आकाशा एवढा, तू आकाशा एवढा व्यापक झालेला आहे. तो निरपेक्ष व्यापक मी झालेलो आहो. आणि म्हणून उरले नाही का स्वतंत्र असं काही उरलं नाही. सर्वत्र मीच सर्व माझी. सुनील काकांच्या भजनातल्या या ओव्या आपण नेहमी उद्धृत करतो. सर्वत्र मीच सर्वांना. आपल्या ईशामध्ये सुद्धा हेच मंत्रांचा सतत घोषवारा चालू आहे की आज म्हणजे सगळ्यांमध्ये आत्मतत्व पाहायचं आणि आत्मतत्वामध्ये सगळे भूत मात्र पाहायचं. दोन्ही बाजूनी ज्ञानदृष्टी दोन्ही बाजूनी विकसित करावी लागते. आत्मतत्वामध्ये सर्व भूत मात्र पाहणे ही एक ज्ञानदृष्टी आणि सर्व भूत मात्रांमध्ये आत्मतत्व पाहणे म्हणजे एकामध्ये अनेक पाहणे आणि अनेकामध्ये एक पाहणे. अशा दोन्ही बाजूनी ही ज्ञानदृष्टी मला विकसित करावी लागते. तेव्हा एकत्व मनुपश्यताम ही प्रचिती येते, हा अनुभव येतो. म्हणून प्रचिती म्हणजे मी सर्वात्मा सर्वत्र मीच आहे. ही प्रचिती मला जेव्हा येईल तेव्हा त्या अनुभवाला प्रचिती अनुभव रूपता असं म्हणतात. आणि ही अनुभव रूपता आम्हाला येण्यासाठी समर्थ या ठिकाणी प्रचित निरूपण देत आहे. पण कशालाही अनुभव म्हणू नका. साधनेला बसलो, नामस्मरणाला बसलो आणि बसल्यानंतर मोठा प्रकाश दिसला, मला अनुभव आला. मला संतांचे दर्शन झाले, अनुभव आला. मला माझे श्रीगुरु प्रत्यक्ष दिसले, अनुभव आला. जो येणारा असतो अनुभव, तो जाणारा पण असतो. डोळे उघडल्यावर दृश्य ते गायब होतो. जो येणार आहे आणि जो जाणार आहे त्याला अनुभव रूपता म्हणत नाही. म्हणून येणं आणि जाणं, जे दिसले ते नासे. जे दिसलंय त्याचा नाश होणारच आहे हे पक्क लक्षात ठेवायचं आणि त्या अनुभवाच्या मागे लागायचं नाही. आता अनेक ठिकाणी अनुभवांची चढावड असते. आम्हाला असे अनुभव आले, आम्हाला तसे अनुभव आले. अनुग्रह घेतल्याबरोबर आमची आर्थिक स्थिती सुधारली, हो हा आमचा अनुग्रह. नाही त्याला अनुभव नाही म्हणत. अनुग्रह घेतल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारली नाही. अनुग्रह घेतल्यानंतर माझ्या अंतरंगामध्ये समाधान प्राप्त झालं,
समाधान विलसायला लागलं आणि त्या समाधानाने मी योग्य ते प्रापंचिक निर्णय सुद्धा घ्यायला लागलो आणि योग्य दिशेने मी विचार करायला लागलो, योग्य पावलं पडायला लागले. म्हणून योग्य पावलं, योग्य विचार, योग्य प्रयत्न याचा परिणाम असा झाला की माझी प्रापंचिक स्थिती सुद्धा काही प्रमाणामध्ये होती त्यापेक्षा नीट थोडीफार व्यवस्थित व्हायला लागली. कारण योग्य निर्णय, योग्य प्रयत्न, योग्य विचार खूप महत्वाचं आहे. परमार्थात महत्वाचं आहे, प्रपंचामध्ये सुद्धा महत्वाचे. याला नेटके प्रयत्न असं म्हणतात, नेमकेपणा असं म्हणतात. म्हणून हा अनुभव नाहीये की अनुग्रह घेतल्याबरोबर आमची प्रापंचिक स्थिती सुधारली. अजिबात अनुभव नाही. ती सुधारली तेव्हाच सुधारणार आहे. फक्त आम्हाला असं वाटण्याचं कारण आमचे योग्य पावलं टाकलेले असतात म्हणून तिथे ते समाधान अंतरंगामध्ये असतं आणि ते समाधान मग इकडे प्रपंचात मग राहतो. एवढा त्याचा अर्थ घ्या म्हणजे मग अनुभव म्हणजे काय कळेल. आणि म्हणून अनुभवाच्या मागे न लागता अनुभव रूपतेच्या मागे आम्ही असावं. अनुभव रूपतेच्या मागे आम्ही असावं. नुसती साखर जमा करण्यापेक्षा मी साखरेची गोडी व्हावी. साखर जमा करायची आणि नुसतं साखरेची स्तुतीच करत बसायची की साखर गोड असते, प्रत्येक पदार्थात ती असते, प्रत्येक पदार्थ गोड असतो, आम्हाला साखर खूप आवडते. नुसती स्तुती करण्यापेक्षा, नुसती स्तुती करण्यापेक्षा, नुसतं बोलण्यापेक्षा त्या साखरेतला गोडवाच मी जर झालो तर बोलण्याचं कामच नाही. याला अनुभव असं म्हणतात. याला अनुभव रूपता असं म्हणतात. आणि ही अनुभव रूपता आम्हाला अनुभवायला मिळाली. आम्ही अनुभव रूप व्हावं म्हणून समर्थांनी प्रचित निरूपण समास या ठिकाणी म्हणलं आहे. म्हणून समास सुरू करताना समर्थ म्हणतात, ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते शहाणे, येर वेळे दैन्यवाणे प्रचिती विण. प्रत्यक्ष अनुभवाची लक्षणे ऐका. हा अनुभव रूपता जो अनुभवेल, जो अनुभव घेईल ते शहाणे असतात. बाकीचे सगळे वेडे आणि आशाभूत आहेत समजावं. पहिलेच समर्थांनी आम्हाला शहाणं कोण आणि वेड कोण हे पहिले सांगून दिलं. का सांगितलं? कारण आम्हाला अनुभव रूपता जर आम्ही अनुभवत असू तरच परमार्थ आमचा सिद्धीला जाणार आहे आणि आम्ही शहाणं ठरणार आहोत. व्यवहारातलं शहाणपण इथे कामाचं नाही, व्यवहारातलं चातुर्य इथे कामाचं नाही. तर इथे अनुभवाच्या कसोटीवर असणारं शहाणपण, अनुभव रूपतेच्या पातळीवर असणारं शहाणपण या ठिकाणी समर्थांनी गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून आम्ही अनुभवाची लक्षणं आम्ही निश्चित लक्षात घ्यायची आहे की नेमकं कशाला अनुभव म्हणायचं. म्हणून अनुभवासाठी समर्थांनी या ठिकाणी ओवी क्रमांक 2 पासून 20 पर्यंत अनेक उदाहरणं दिलेली आहेत. नाना रत्ने नाना नाणी, परीक्षून न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी, बैसोच नये. समर्थ म्हणतात की मौल्यवान रत्न आणि नाणी तपासून जर आम्ही घेतली नाही तर आमचं नुकसान होतं की नाही? नक्की आमचं नुकसान होतं. आणि असं स्वतःचं नुकसान मी फक्त तपासून न घेतल्यामुळे होतं. मग स्वतःच सर्वांगीण समाधान झाल्याशिवाय प्रवचनाला बसूच नाही. ज्या ठिकाणी माझं संपूर्ण समाधान होतं त्याच ठिकाणी मी प्रवचनाला तिथेच श्रवणाला बसायला पाहिजे. ज्या ठिकाणी समाधान होत नाही असं नुसतं ऐकत सुटू नाही. हो, सत्संग आहे म्हणून ऐकत नाही सुटू. की आज काय टीव्हीवर आहे, एक चॅनल आहे, सत्संगाचीच चॅनल आहे, आस्था चॅनल आहे, अजून बऱ्याच चॅनल आहेत, संस्कार चॅनल आहे, आस्था चॅनल आहे. दिवसभर प्रवचन चालू असतात, दिवसभर भजन सुरू असतात आणि आम्ही ते अगदी ऐकत सुटतो आणि म्हणतो की आम्ही दिवसभर सत्संगात असतो. पण खरंच सत्संगात राहिल्यानंतर माझं समाधान तिथे होत आहे की नाही, मला आनंद मिळतोय की नाही, हे तपासणं माझं काम आहे. नुसतं सत्संगात बसून आम्ही दिवसभर सत्संग करतो या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
म्हणून समर्थांनी सांगितले की निरूपण आपण ज्या वेळेला ऐकतो तेव्हा ते निरूपण ऐकत असताना ते निरूपण त्या उंचीवर जर जात असेल तरच ऐकावं. कोणत्या उंचीवर? जीव ब्रह्मैक्याच्या उंचीवर जर ते निरूपण जात असेल तरच आम्ही ते निरूपण ऐकावं, अन्यथा आम्ही ऐकू नये. प्रचिती येण्यासाठी, अनुभव येण्यासाठी नेमकं काय करायचं, काय पद्धतीचा विचार करायचा, काय पद्धतीचे प्रयत्न करायचे. आपण सगळेजण फक्त अनुभव रूपतेसाठीच करतोय ना, एवढं झटतोय की नाही. सकाळचा सत्संग ऐकतोय, अभ्यास करतोय, झालेला अभ्यास आम्ही स्वाध्याय मंचातून बोलून दाखवतोय. हे सगळं सगळं जे आहे हे सगळं आम्ही कशासाठी करतोय? अनुभव रूपतेसाठी करतोय. समर्थांनी आमच्या समोर अनुभव रूपतेसाठी असेल क्रीम मुद्दे काढून ठेवलेले आहेत. तेवढे क्रीम मुद्दे जर आम्ही लक्षात घेतले तर काय बिघडलं? आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रचितीसाठी श्रवण आवश्यक आहे, निरूपण आवश्यक आहे. पण निरूपण कसं असावं? त्या निरूपणामध्ये जे निरूपण त्या उंचीवर जाईल तेच निरूपण आम्ही ऐकावं, त्याच निरूपणात आम्ही असावं. बाकीच्या निरूपणाच्या मागे लागू नये. म्हणजे मग तेच निरूपण म्हणजे कोणतं निरूपण? सांप्रदायिक श्रवण असावं, म्हणजे माझ्या श्री गुरु कडूनच माझं श्रवण असावं. मग आता मी आपल्याला सांगते आहे आणि आपण ऐकता. मग सांगणारे मी आणि ऐकणारे आपण. हा श्रवण आपलं चालेल, माझं नाही का श्रवण सुरू? माझं पण श्रवणच चालू आहे. आपण दोघही वक्ता श्रोता श्रवणाच्याच भूमिकेमध्ये आहोत. माझं बोलण्याच्या माध्यमातून पण माझं श्रवण चिंतन चालू आहे, आपलं ऐकण्याच्या माध्यमातून श्रवण चिंतन चालू आहे. असं मी आता हे विधान का वापरलं याचा उहापोह मी पुढे करणारच आहे. आणि म्हणून निरूपण त्या उंचीवर जर जात नसेल तर त्या निरूपणाला बसूच नाही. म्हणजे अद्वैताचं चिंतन, अद्वैताच्या प्रक्रिया स्पष्टपणे मांडून ज्या चिंतनामध्ये त्या प्रक्रिया स्पष्टपणे मांडल्या जात असतील ते चिंतनच ऐकावं आणि त्या चिंतनानेच आमचा सर्वांगीण विकास होतो. आणि असा सर्वांगीण विकास झाल्यानंतर श्रोत्याला सुद्धा अद्वैताचा क्षणभर का होईना पण अनुभव आल्याचा भास होतो. क्षणभर का होईना अनुभव आल्याचा भास होतो. एक तास कसा गेला कळलाच नाही. हा जो अनुभव आहे हा आम्हाला कालातीत झाल्याचा अनुभव आहे की नाही आमच्याजवळ. अरे श्रवणाला बसलो, तास कसा गेला कळला नाही, 5 मिनिटासारखं वाटलं, आम्ही 5च मिनिटं ऐकलं. हा कालातीत झाल्याचा अनुभव आहे की नाही, काळाचं भान नाही. असं वाटलं की आपण स्वरूपाचं वर्णन हे ऐकतच राहावं, ऐकत राहावं. हे श्रोत्याची कमाल नाही, वक्त्याची कमाल नाहीये. वक्त्याचं वक्तव्याचं कमाल नाहीये, याच्यामध्ये सगळी कमाल आहे श्रोत्यांची. श्रोता एकाग्र झाला श्रवणामध्ये आणि मी पण हरवून बसला आणि म्हणून काळाचं भानच नाही राहिलं, 1 तास कसा गेला हे कळलं नाही. अशा श्रवणामध्ये फक्त आम्ही बसावं म्हणजे प्रचिती निश्चित येईल असं समर्थ म्हणतात. आणि अशी प्रचिती येण्यासाठी मग आमचं साधकाचं काय काम आहे की असंच व्यक्तिमत्व आम्ही निवडावं, असेच ग्रंथ आम्ही निवडावे, असं शास्त्र आम्ही निवडावं. ह्या निवडीला निश्चितपणे निकष असले पाहिजे. क्रीम सांगते या समासामधलं क्रीम सांगते, वर्म सांगते मी फक्त. अशा या प्रचिती येण्यासाठी, असा अनुभव रूपता येण्यासाठी व्यक्तिमत्व, ग्रंथ, शास्त्र ह्याला एक निश्चित निकष आम्ही ठेवावे आणि निश्चित निकष ठेवल्याशिवाय आम्हाला आमच्या हाती काहीही लागणार नाही. ते निकष कसे असावे? अद्वैताचंच तिथे श्रवण असावं, अद्वैताचंच चिंतन असावं, अद्वैत रूप होण्यासाठी त्या अनुषंगिकच प्रक्रिया तिथे असाव्यात. म्हणून अद्वैताचं श्रवण करावं. द्वैताचं श्रवण अजिबात करू नये, कितीही गोड असलं तरी करू नये.
काही काही संप्रदाय आहेत ते द्वैती संप्रदाय अतिशय गोड निरूपण करतात. भगवद्गीता सुद्धा द्वैतामधूनच मांडल्या जाते हो. अतिशय गोड रसाळ अशी ती भगवद्गीता मांडल्या जाते, परंतु त्यामध्ये द्वैताचंच मांडणी असते. लक्षात ठेवायचं, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी आमचा अद्वैताचा बेस पक्का हवा की नाही. निश्चितपणे आमचा अद्वैताचा बेस पक्का हवा. नेमकं अद्वैत म्हणजे काय हे आम्हाला निश्चितपणे जर माहित असेल तरच आम्ही अद्वैत निरूपणामध्ये थांबू शकू, रमू शकू. अन्यथा ह्या गोष्टी शक्य नाहीत. म्हणून आता अनुभव रूपतेसाठी जे समर्थ सांगून आलेत आम्हाला, नेमकं काय करायला पाहिजे हे आपण करतो की नाही हे टिक करायचं. म्हणून वही पेन दासबोध समोर बसायचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की मौल्यवान रत्ने आणि नाणी तपासून आम्ही घेतलं नाही तर आमचं नुकसान होतो की नाही. तिसरी ओवी सांगितली आहे की तुरुंग शस्त्र दमून पाहिले बरे पाहता प्रतीती साले, तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुष. घोड्याची पण परीक्षा केल्याशिवाय तो विकत घेऊ नये. म्हणजे कसोटीला उतरल्याशिवाय जाणत्यांनी व्यवहार करू नये. समर्थांना आम्हाला एवढंच सांगायचंय की कसोटीला उतरल्याशिवाय जाणत्यांनी व्यवहार नाही करू. कोणता व्यवहार नाही करू? कोणताच नाही. व्यावहारिक सत्तेमधलाही व्यवहार करू नये आणि पारमार्थिक सत्तेतले व्यवहार करू नये. आम्ही कोणालाही श्री गुरु म्हणतो, कोणालाही गुरु म्हणतो आणि आमचं नुकसान आम्ही करून घेतो. 4-2 चांगल्या गोष्टी आम्हाला कोणी सांगतं तर त्यांना लगेच आपण गुरु म्हणतो की तुम्ही आमचे गुरु. ते गुरु ते खरंच श्रीगुरु आहेत का? शास्त्राच्या निकषावर त्यांना आपण तपासून पाहिलंय का? शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतू असे आहेत का? हे निकष त्या ठिकाणी जर पूर्णपणे लागत असतील तर त्या व्यक्तीला आम्हाला श्रीगुरु म्हणून स्वीकारायला काहीच हरकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट कसोटीला उतरल्याशिवाय आम्ही व्यवहार करू नये. अध्यात्माचा पण नाही, प्रपंचाचा नाही. प्रपंचाचा व्यवहार सांगणं आज हा विषय नाहीये, पण अनुभव रूपतेसाठी मी नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायचा आजचा विषय हा आहे. फार सुंदर विषय हो मांडलेला, अतिशय सुंदर असा विषय मांडलेला आहे. आणि म्हणून त्या प्रचिती येण्यासाठी कसं तपासावं लागेल याचे उदाहरण समर्थांनी 4 पासून दिलेले 20 पर्यंत. बीज उगवलेसे पाहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचिती आली ऐकावे निरूपण. पेरल्यावर उगवेल अशी खात्री झाली तरच आपण पैसे मोजून बियाणं घेतो की नाही, स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. अगदी त्याचप्रमाणे आता स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. जसं बियाणं आम्ही हे बियाणं उगवेल अशी खात्री झाली तरच शेतकरी पैसे देतो आणि तो बी विकत घेतो. त्याचप्रमाणे साधकाने सत्तर्क, सत्शास्त्र आणि सुसंगत दृष्टांत हा महत्वाचा मुद्दा दिलाय. सत्शास्त्र, सत्तर्क, सुसंगत दृष्टांत ज्यात असतील अशीच पाठ प्रवचने ऐकावी. पाठ म्हटले समर्थ, पाठ प्रवचने म्हणजे ज्यामध्ये स्वरूपाचा पाठ आहे, ज्यामध्ये स्वरूपाचंच फक्त निरूपण आहे, अद्वैत तत्वाचीच चर्चा आहे, अशीच प्रवचने ऐकावी. त्यात तर्क सुसंगत पाहिजे, त्यानंतर सत्शास्त्राचा त्याच्यात उल्लेख पाहिजे. म्हणून कोणतंही प्रवचन ऐकू नये. फार सावध असावं लागतं. श्रोत्याला खूप सावध असावं लागतं. नसे रामते धाम सोडून द्यावे. समर्थ सोप्या भाषेत सांगतात आहे, नसे रामते धाम सोडून द्यावे, तिथून निघून जावं हो, काही बिघडत नाही. अशा याच्यातून आपण निघून आलो, आपल्याला काही पाप लागत नाही. सगळीकडे सारखंच तर आहे, ते पण तर तेच सांगतात आहे, बरोबर आहे. तेही तेच सांगतात आहे, मान्य आहे. परंतु त्यामध्ये माझ्या जीव ब्रह्म ऐक्याची सोय त्या प्रवचनात होत आहे का? त्या अनुषंगिक मांडणी आहे का? का वारंवार सांगावं लागतं? आम्हाला सगळं सारखं वाटतं पण म्हणून आम्ही सगळंच ऐकतो. मग काय आज ह्या माचं आम्ही प्रवचन ऐकलं, उद्या काय आम्ही दुसऱ्या गीतेचं प्रवचन तेही तर चांगलेच सांगतात. आमची ट्रेन मध्ये झालं ते भेट महानुभाव पंथाचे होते ते
आमची गीतेची चर्चा सुरू होती, ते तिथे ऐकत होते आणि ते मला म्हणाले की भगवंताची एकरूपता अतिशय कठीण आहे, त्याच्यापेक्षा भगवंताची भक्ती सोपी आहे. मी वेगळा, भगवंत वेगळा, आयुष्यभर भगवंताची भक्ती करायची, त्याची दास म्हणून राहायचा, हे खूप छान आहे, सोपं आहे आणि गीता हेच सांगते आहे. माझ्या लक्षात आलं ताबडतोब हे अद्वैत पर उडत नाहीये, यांचं द्वैत तत्वज्ञान आहे. सगळ्यांना मी खून केली फक्त की यांच्याशी कोणी चर्चा करून. आणि आम्ही त्यांचे इतकं सुंदर सांगत होते, ते इतका सुंदर, आमच्यापेक्षा इतका सुंदर अभ्यास होता. गीता मुखोद्गत होती, श्लोक सगळे मुखोद्गत होते, पण तिथे पण होती विषय एकच की नाही, भगवद्गीता सगळं सारखंच सांगितलंय की नाही, कृष्णाचं तत्वज्ञान ते मांडत होते की नाही, परंतु त्यांचा अँगल हा लक्षात आला पाहिजे. आमच्या द्वैत अँगल आणि अद्वैताचा दृष्टिकोन, द्वैत दृष्टिकोन, अद्वैत दृष्टिकोन लक्षात आला पाहिजे श्रवणाच्या वेळेला. आणि म्हणून आम्हाला समर्थ इथे सावध करतात आहे. म्हणून देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रतीत आली, तर मग अगत्य घेतली पाहिजे. मात्र औषधाचा वापर करून जर रुग्ण बरा झाल्याची खात्री आली तर आपण औषध घेतो की ते अवश्य आपण औषध घ्यावे. प्रचिती वेळ औषध घेणे तरी मग धडसी बिघडणे, अनुमाने जे कार्य करणे त्याची मूर्खपण. कोणालाच अनुभव आला नाही आणि औषध घेतले तर चांगले आरोग्य बिघडणं शक्य. अनुभव कोणालाच नाही, काय माहित बाबा कसं आहे औषध माहित नाही. अहो तुम्हाला माहितीये का? नाही. तुम्हाला माहितीये का? नाही. तरी आम्ही घेऊन घेतो, असलेलं आरोग्य खराब होईल. म्हणजे अंदाजाने कोणतंही काम करू नाही. किती महत्वाची सूचना सांगितली आहे, नोट करावं हे मध्ये. अंदाजाने कोणतंही तत्वज्ञानातले अंदाज आम्ही नाही काढू आमच्या मनाने. जसं औषधाचे अंदाज आम्ही घेऊ नये मनाने. डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टरांवर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि औषध घ्यावं डोळे झाकून. आपण मेडिकल स्टोअर मध्ये जातो आणि त्यांना विचारतो आम्हाला द्या डोकेदुखीचं औषध, पोटदुखीचं औषध, ते देतात, ते घेतो, आरोग्य आणखीन बिघडतो. मग तिथे आमचं कमी पडतं की नाही. म्हणून आम्ही अंदाज घेतो की मेडिकल वाला हा चांगला औषध देतो, अंदाजाने कोणतेही काम करू नये. परमार्थात सुद्धा नाही, अभ्यास सुद्धा अंदाजे करू नये. ज्या मला असं वाटतं हा अंदाज आहे, असं वाक्य वाटणं अंदाज आहे. मला असं वाटतं समर्थांना या ठिकाणी असं असं सांगायचं आहे, मला असं वाटतं या शब्दाला डस्टबिन मध्ये टाका, डिलीट करा, इमिजिएट डिलीट करा अंतःकरणातून. मला असं वाटतं नाही, शास्त्राला काय वाटतं, श्री गुरूंना काय वाटतं, तेच मला वाटलं पाहिजे. म्हणून अंदाजाच्या बेसवर आम्ही अभ्यास कधीही करू नये, कधीच करू नये. लक्षात ठेवायचं. कशासाठी? अनुभवरूपतेसाठी. हो, हे सगळं का समर्थ सांगून राहिले? अनुभवरूपतेसाठी हा सगळं आम्हाला समर्थ सांगतात. आज आम्हाला समर्थ फक्त टिप्स देऊन राहिलेत की अनुभवरूपतेसाठी कशा पद्धतीने वाटचाल करा, याच्या टिप्स देणार आहेत. फक्त एक नकाशा त्यांनी आखून दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. हा समास अतिशय महत्वाचा आहे. म्हणून प्रचितनाने आणले आणि सुवर्ण करविले तरी मग जाळावे ठकिली देखता देखता. किमया करणाऱ्यांनी मी लोखंडाचे सोने करतो असं सांगितलं, तसं नाहीच झालं तर आमची डोळ्यासमोर फसवणूक होते की नाही, हात चलाखीमुळे आमची फसवणूक होते की नाही. अशी फसवणूक माझी या अध्यात्मामध्ये होता कामा नये. सत्संगाला बसा, आपली कुंडलिनी जागृत होईल आणि आपल्याला आनंद मिळेल. कुंडलिनी जागृत असेपर्यंतच आनंद, त्याच्यानंतर नाही. हो, ती परत जागेवर बसते. ही एक शास्त्र आहे बरं, मी शास्त्राला नावं ठेवत नाही, लक्षात घ्या. शास्त्राला गौणत्व देत नाहीये. मी कुठे असावं, बस मी कशाच्या मागे असावं, एवढंच फक्त मी आपल्याला सांगतो. म्हणून शास्त्राला गौणत्व मी देत नाही. ते एक शास्त्र आहे, तो पण एक मार्ग आहे. पण या आमच्या इकडे येऊन बसा, कुंडलिनीच्या माध्यमातून आनंद,
स्वतःला परत पडताळून पाहायचं आणि अशी आमची फसवणूक झाली नाही पाहिजे याकडे लक्ष द्यायचं. हे उदाहरण देण्याचा उद्देश काय समर्थांचा? आमची फसवणूक झाली नाही पाहिजे हा उद्देश आहे. वरचं उदाहरण, औषधाचं उदाहरण देण्याचा उद्देश काय समर्थांचा? कशासाठी तो दृष्टांत दिला? त्याच्यामध्ये द्राष्टांत दिला, अंदाजाने काम करू नका. ह्या द्राष्टांतासाठी औषधाचं उदाहरण, फसवणुकीच्या द्राष्टांतासाठी सोन्याचं उदाहरण, की लोखंडाचं सोनं करतो ह्याचं उदाहरण. आणि शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही कामाला हात घातला तर तो नक्की प्राणहानीला कारण होऊ शकेल. शहानिशा करायची. शहानिशा कशी करायची? व्यक्तिमत्व, ग्रंथ आणि शास्त्र यांना एका निकषावर निकष वापरल्याशिवाय निवडायचं नाही. नाहीतर आमचं प्राण जाईपर्यंत आमच्या हाताला काही लागणार नाही, होणार नाही. निर्वाण प्राणास घडे. प्राण जाईपर्यंत समर्थांनी सांगितलंय बरं. तेवढीच आम्हाला समर्थांनी धोक्याची सूचना. जर शहानिशा करून या गोष्टी आपण निवडून नाही घेतल्या तर आमचे प्राण जातील, पण आमच्या हाताला काही येणार नाही. जन्म आला हेला, पाणी वाहत गेला. काय करायचंय? जन्म एवढा अनमोल असा आम्हाला नरदेह मिळालेला आहे. या नरदेहाचं सार्थक फक्त अनुभव रूपतेतच आहे. जीव ब्रह्म ऐक्यामध्येच आहे, बाकी कशात नाही हो. तेवढ्यासाठीच आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. ती सोय फक्त ह्या नरदेहामध्येच आहे. तर हा देह आमचा सार्थकी लागला पाहिजे यासाठी हा सगळा खटाटोप समर्थ करून आले आहेत. आणि म्हणून शहानिशा करा प्रत्येक गोष्टीची. पण म्हणून शहानिशा करा म्हणून एकदा केल्यानंतर परत परत करू नका. श्री गुरूंना एकदा पारखल्यानंतर आता संपूर्णतः त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. पण सुरुवातीला श्री गुरूंना पारखण्यासाठी नक्की शहानिशा करा. कोण माझे श्री गुरु? कुठे माझं आंतरिक समाधान होईल? संपूर्णपणे अभ्यास. म्हणून त्यासाठी आपला अधिकार वाढवत चला. आणि हा अधिकार वाढवण्यासाठी बाकीचे सगळे सत्संग असतात हो, त्या सगळ्या सत्संगामध्ये बसायचं, आपला अधिकार वाढवायचा आणि समाधान कुठे मिळतं हे बघायचं. आपल्याला जर एखादा नवीन कपडा घ्यायचा असेल तर आपण 10 दुकानं फिरतो की नाही? 10 दुकानांमधले 10 साड्या पाहतो. 10 साड्या पाहिल्यानंतर एकच निवडतो. 10 निवडतो का? नाही, एकच निवडतो. एक साडी निवडण्यासाठी 10 दुकानं, 10 दुकानांमधल्या 20-25 साड्या, म्हणजे किती होतात? 100, 150, 500 पर्यंत साड्याच बघतो आणि एकच निवडतो हो. हे प्रमाण जर आमचं प्रपंचामध्ये असेल तर परमार्थामध्ये आम्हाला आमच्या शाश्वत कल्याण करायचं आहे, तर आम्ही किती शहानिशा करावी लागेल. म्हणून शास्त्राचा आधार ठेवा शहानिशेसाठी. आपल्या मनाचा आधार घेऊ नका, कोणाचं ऐकू नका. शास्त्र काय म्हणतो आणि शास्त्र काय म्हणतो साठी 10 गोष्टी फिरा आणि मग शास्त्राच्या याच्यावर या. 10 ठिकाणी गेल्याशिवाय शास्त्राचं म्हणणं पटणार पण नाही आणि शहानिशा होणार पण नाही. पण एकदा फिरल्यानंतर, एकदा साडी निवडल्यानंतर परत याही दुकानात जाऊन बघतेच की माझ्या साडीसारखी तशी साडी आहे का. असं करायचं कारण नाही, तो मूर्खपणा ठरेल. आणि म्हणून अनुमानाचे कार्य भल्यानी कदापि करू नये. उपाय पाहता अपाये नेमस्त करे. म्हणून अंदाजाने पूर्ण माहिती नसलेले कार्य शहाण्याने कधीच हाती घेऊ नये. त्यात लाभापेक्षा हानीच जास्ती आहे. अंदाजाने कोणते काम करू नका समर्थांना म्हणायचं आहे. उदाहरण दिले की पाण्यातील म्हैसीची साठी असे 20 पर्यंत उदाहरण दिले हो. हे 20 उदाहरण ओवी क्रमांक 20 पर्यंत आम्हाला समर्थांनी दिलेले आहे. त्यामध्ये समर्थ म्हणतात की बुद्धी कशी खोटी असते. म्हैस पाण्यामध्ये डुबते आणि आम्ही तिची न पाहता तिची आम्ही खरेदी करतो. अशी खरेदी विक्री करणारी बुद्धी खोटी असते. असा व्यवहार केला तर आमची फजिती होते. अशी खोट्या बुद्धीच्या भरोशावर
अध्यात्माचा व्यवहार करू नका. समर्थांनी सूचना करून दिली आहे, धोक्याच्या सूचना लिहून घ्या सगळ्यांनी. आणि आपण स्वतः कुठे कुठे आहो, कुठे कुठे बसतो आहे याचा पण शहानिशा करा. तर अनुभव रूपता. सोपं नाही हो अनुभव रूपता. 4-2 प्रवचन ऐकल्याने, 4-2 प्रवचन सांगितल्याने अनुभव रूपता नाहीये. आयुष्य खर्ची घालावं लागतं, तपावं लागतं. तपाचे सामर्थ्य तपिंदला अमुक तपावं लागतं, तप करावं लागतं, तेव्हा अनुभव रूपात आहे. सोपी नाहीये, परंतु अशक्य पण नाहीये. सोपं नाही नसेल पण अशक्य नाहीये. आणि आम्ही अशक्य नाही याच्यावर आम्ही दृढ व्हावं. आम्ही सोपं नाही म्हणतो आणि कठीण आहे म्हणून सोडून देतो, असं नाही करायचं. सोपं नाहीये म्हणून आम्ही जागृत राहायचं, प्रयत्न योग्य करायचे, तत्परतेने प्रयत्न करायचे. परंतु अशक्य नाही ही नेहमी आतमध्ये एक आशा नक्की ठेवायची की अशक्य नाहीये म्हणजे मला ते शक्य होणार आहे. म्हणून द्रुतगतीने प्रयत्न करायचे अशक्याला शक्य करण्यासाठी, थांबायचं नाही. आणि म्हणून समर्थांचे जे एवढे उदाहरण आहे, हे एवढे उदाहरणांच्या ओव्या मी काही वाचत नाही, हे तुम्हाला मी फक्त त्याच्यामधलं मर्म सांगितलं की मर्म कसं आहे. म्हणून दिवाळखोरांचा मांड 15वी ओवी बघा. दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परी ते अवघेत होतांड भंड पुढे. कर्जात पूर्ण बुडालेल्यांचे राणीमान भपकेबाज असू शकते, पण बाहेरचा देखावा पुढील फजिती थांबवू शकत नाही. म्हणून भपकेपणामध्ये आम्ही कधी राहू नये. भपकेपणा जो आहे तो उगीच अध्यात्माचा सुद्धा भपकेपणा मांडू नये. आम्ही आध्यात्मिक आहोत, कोणाचं तरी अनम्यूट आहे, आपणाला ऐकण्याला प्रॉब्लेम येईल बाकीच्यांना. म्हणून मला काही अडचण नाही, पण तुम्हा लोकांना ऐकण्याला प्रॉब्लेम जाईल. प्लीज अनम्यूट असेल तर म्यूट करा. आणि म्हणून या भपकेपणाच्या मागे आम्ही लागू नये. देहबोली साधी सुधी, गुणदेशी ना अवधी. काकांची उभी आहेत साधेपणा असावा, भपकेपणा नसावा परमार्थातला. या भपकेपणाने काय होतं, आमची फजिती होते, इमेज बिल्डिंग आम्ही तयार करतो आणि या इमेज बिल्डिंग मध्ये आमची फजिती होते. म्हणून इमेज बिल्डिंग तयार करण्याची आवश्यकता नाही. आम्ही ज्ञानवाले, भक्तीवाले, आम्ही अद्वैताचं श्रवण करतो, बाकीचं ऐकत नाही. अजिबात मागेच्या लागू नका. फजिती आपली स्वतःची स्वतः करू नका. आपलीच फजिती करण्यामध्ये पटाईत असणाऱ्या माणसाला, जीवाला माणूस म्हणतात, हे काकांचं वाक्य आहे. म्हणून तैसे प्रचिती विण ज्ञान, तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान अन्नित झाले. 16वी ओवी. त्याचप्रमाणे अनुभवा वाचून वक्त्याचे आणि श्रोत्यांचे समाधान होत नाही. उलट अनेक श्रोते गोंधळात पडून पारमार्थिक हिताला मुक्तात. काय सांगितलं आहे की अनुभवाशिवाय वक्ता जर बोलत असेल आणि तर त्याचं श्रोत्यांचं समाधान होतच नाही. नुसतं पांडित्याने आणि विद्वत्तेने श्रोत्यांचं समाधान नाही होत. ते पांडित्य विद्वत त्याला 2दा हे करतील, 3दा बोलतील, पण नंतर त्यांच्या लक्षात येईल की अरे हे फक्त पांडित्य आहे, अरे ही फक्त विद्वत्त आहे, इथे मला तर काहीच मिळत नाहीये, नुसते बुद्धीच्या कसरती आहे. आणि असा पद्धतीने अनुभव नसताना जेव्हा वक्ता बोलतो त्यावेळेला श्रोते सुद्धा गोंधळात पडतात आणि आपल्या पारमार्थिक हिताला मुक्तात. मग आता अनुभव नाही तर मग आम्ही बोलायचं नाही का? नाहीये मला अनुभव, अपरोक्ष अनुभूती नाहीये मला, म्हणून मग मी बोलायचं नाही का? बोलायचं निश्चित बोलायचं. हॅलो रेखा वहिनी, आपलं अनम्यूट करा प्लीज, बाकीच्यांना त्रास होईल.
अनम्यूट करा, म्यूट करा, आपलं अनम्यूट आहे ते म्यूट करा. रेखा वहिनी म्यूट करा आपलं, रेखा वहिनी प्लीज. मग मग आम्ही बोलायचं नाही का? नाही आता मला अनुभव, मग बोलायचं नाही का? बोलायचं. पण मग काय बोलायचं? संतांचे बोल सांगायचे. बस संतांचे बोल सांगायचे. आपल्या मनाची मांडणी न करता संत काय म्हणतात, संतांच्या चालीने चालावे, संत बोलतील तसे बोलावे, श्री गुरु बोलतील तेच बोलावं. असं जरी आम्ही केलं तरी सुद्धा मग श्रोत्यांचा गोंधळ होणार नाही. पण ह्या भूमिकेमध्ये मी निश्चित असावं. मला काय वाटतं, माझ्या मते मी अशी अशी मांडणी केली, या भूमिकेत जर असू तर मग, आणि बोलता बोलता अनुभवा येते, हे समर्थांचं वचन आहे, म्हणून त्या भूमिकेत आम्ही बसावं. बोलणं हे माझं साधन आहे आणि ह्या साधनाने मी अनुभवाला प्राप्त होणार आहे. मी माझ्यासाठी बोलतो आहे, आपल्या निमित्ताने मी हे मला समजावून सांगतो. ह्या भूमिकेमध्ये जर आम्ही असलो तर मात्र मग आम्हाला ते, आणि बोलणं आमचं जे आहे हे आमच्या श्री गुरूंना धरूनच असावं. श्री गुरु जे बोलतात तेच सांगावं. आपण या ठिकाणी दासबोधाचा अभ्यास करतोय, त्यामुळे समर्थ जे सांगतात तेच मी आपणाला सांगते आहे. कोणताही उपदेश करत नाही, कोणता उपदेश करायचा नाही, कोणाला शहाणपण शिकवायचं नाही. मी खूप शहाणी आहे या पण भूमिकेत नसावं. मला जे समजत आहे ते नीट समजतं का? म्हणून श्रोते हो जगदीशांची मूर्ती, आपण तपासा. मला तपासायचं आणि मला सांगायचं की नाही नाही, आज आपली अशीच मांडणी इथे इथे अशी चुकलेली आहे, किंवा हा मुद्दा असा आधीच घ्यायला पाहिजे होता. आपल्याकडून मला करेक्ट करून घेण्यासाठी बोलणं आहे. कुठपर्यंत? अनुभव येईपर्यंत. एकदा अनुभव, एकदा अधिकार तो वाढला की मग त्यावेळेला या गोष्टींची आवश्यकता नसते. आणि म्हणून इथे अत्यंत सावध असं श्रोत्यांनी राहिलं पाहिजे. आणि म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या आजाराला औषध न देता मारावे, त्याप्रमाणे साधक अज्ञानामुळे यंत्र तंत्र सांगणाऱ्यांच्या कचाट्यात सापडतो आणि आध्यात्मिक दृष्ट्या नागवले ते जातात. आम्ही अध्यात्माच्या नावाखाली मंत्र तंत्र, त्या उपासना याच्या मागे लागतो आणि आमचा आध्यात्मिक घात होतो. सावध राहायचंय. आध्यात्मिक घात, मला अध्यात्म जगायचं आहे. अध्यात्म म्हणजे अधि 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 आत्मा, म्हणजे जो शरीरामध्ये आहे, जे चैतन्य शरीरामध्ये आहे, जे चराचरात व्यापक आहे, ते चैतन्य मी आहे, हा माझा निर्णय होणं, याला, या निर्णयासाठी प्रयत्न करणं, याला आध्यात्मिक जीवन असं म्हणतात. हे आध्यात्मिक प्रयत्न आहे आणि हे मला घेण्यासाठी सावध राहावं लागेल. यंत्र मंत्र सांगण्याच्या मागे लागणाऱ्यांच्या आम्ही मागे लागू नये. कितीही चांगलं यंत्र असलं ते, आणि त्याची उपासना असली तरी सुद्धा सकाम उपासनेच्या मागे आम्ही कधी लागू नये. म्हणून वैद्य पाहिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोरांचा. येथे उपाय दुसऱ्यांचा काय चाले. ज्ञान आणि अनुभवाने कच्च्या असलेल्या वैद्याकडे जर मुलाला नेलं तर त्याचा प्राण जाईल. त्याला कोण काय करणार? इतक्या वर्षापासून आम्ही करतोय पण आम्हाला काहीच मिळत नाही, आमचं काहीच झालं नाही, काहीच आनंद मिळत नाही, असं जर आम्ही म्हणत असू तर ह्यात दोष कोणाचा आहे? आमचाच दोष आहे. कारण अनुभवाने कच्च्या असणाऱ्या माणसाकडे आम्ही अध्यात्माचे धडे घेऊन राहिलो, त्यांनाच गुरु मानत बसलो. यात आमचा दोष आहे, समोरच्या माणसाचा दोष नाही. त्यामुळे मी सांगते, माझा काहीच दोष नाही, मी माझ्यासाठी सांगते. आपण बघायचं. म्हणून दुःखे अंतरी जिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्याशी साजे आत्महत्या रे. पण म्हणतात की आपलं जे दुखणं आहे, हे दुखणं आपण जर डॉक्टरांना सांगायला जर लाजत असू तर मात्र आपण स्वतःला आत्महत्यारा म्हणायचं. नेमकं माझं दुखणं कुठे, हे मला सांगायलाच पाहिजे.
ते जर नाही सांगितलं तर माझा घात मीच करतोय ना. अगदी परमार्थात असं आहे. कारणाशिवाय वर्तमान सकल दुःख निवृत्ती आहे. मला दुःख आहे हे आधी मला स्वीकारावं लागेल. या ओळीचा एवढाच अर्थ होतो की दुःख आहे, मी दुःखी आहे हे आधी स्वीकारा, काका म्हणतात. तेव्हा मग आम्ही तो दुःख निवारणार्थ प्रयत्न करायला प्रवृत्त होऊ आणि आनंद रूपतेचा अनुभवासाठी प्रयत्नशील राहू. कशासाठी चालू आहे? प्रचिती येण्यासाठी. हे सगळे समर्थांनी आम्हाला उदाहरणं दिली आहे हो. आणि म्हणून आम्ही सावध कुठे राहायचं की जे अहंकारी आहेत, अहंकारी ज्ञाते पुरुष आहे, यांच्याकडे जर आम्ही शरण जात असू, अहंकारी ज्ञाते पुरुषामुळे ज्ञाते पुरुषाकडे जर आम्ही शरण जात असू तर हे आम्हाला शक्य होत नाही. कारण ते आमचं कल्याण करू शकणार नाही. ज्ञानी पुरुष आहे, परंतु अहंकार जर त्यांच्यामध्ये असेल आणि त्यांना जर आम्ही शरण जात असू तर मात्र आमचं ते कल्याण करू शकणार नाही. कारण त्यांचाही अहंकार त्या ठिकाणी आड येईल. म्हणून ज्ञानी अहंकारी ज्ञानीकडे जाणं जेवढं चुकीचं आहे, जेवढं गैर आहे, तेवढंच ज्याला काहीच माहित नाही आणि त्यांच्याकडे आम्ही जातो. इथे का जातो? आमचा अहंकार त्या ठिकाणी जोपासला जातो, त्या ठिकाणी आमचा अहंकार सुखावतो. आमची सारखी ते तारीफ करतात, काय शिष्य आहे, तुझ्यासारखा शिष्य नाही, तुझ्यासारखा साधक नाही. आमचा अहंकार सुखावतो, आम्ही सुखावतो आणि आम्ही सुखावतो अशा ठिकाणी सुद्धा आम्ही कधी जाऊ नये. दोन्ही ठिकाणी आम्ही सावध राहायला पाहिजे. कारण दोन्ही ठिकाणी आमच्या कल्याणाचा पूर्णपणे घात होतो. त्या ज्ञानाचे होत नाही आणि अज्ञानाचाही घात होत नाही, माझा घात होतो. म्हणून मग आम्ही कोणाकडे जावं? जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्याकरिता बुडाला. येथे कोणाचा घात झाला बरे पहा. कोणाचा घात झाल्या ठिकाणी समर्थ म्हणतात, ज्ञानी अहंकारी ज्ञानी पुरुषाकडे शरण गेलो तरी पण फायदा नाही आणि अज्ञानाला शरण गेलो तरी फायदा नाही. वासरात लंगडी गाय चांगली अशी एक म्हण आहे की नाही. मग ज्यांना काहीच माहित नाही, थातूर मातूर परमार्थ करतात, तिथे जायचं आणि आपलं ज्ञान पाजळायचं आणि त्यांना आम्ही उपदेश करायचा. मग ते म्हणतात तुमच्यासारखं बोलणारं कोणीच नाही, खरंच तुम्ही आम्हाला काय छान सांगता. तिथे आम्ही अहंकार सुखावतो. मग आम्ही त्या अहंकारामध्ये जातो की माझ्यासारखा सांगणारा कोणीच नाही. दोन्ही ठिकाणी घात. ज्ञानी अहंकारी जो असतो तो अहंकार अहंकार लय कसा करायचा ही सांगतच नाही आणि अज्ञानाला तर काही माहितच नसतं. म्हणून आमचाच अहंकार तिथे वाढतो आणि म्हणून आमचं त्याच्यामध्ये नुकसान आहे. म्हणून प्रचितीसाठी काय करायचं? 21वी ओवी सांगते, सत्पुरुषाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला व्हावे. बस. पापाची खंडणा झाली, जन्मयातना चुकली, ऐशी स्वय प्रचित आली म्हणजे बरे. म्हणून साधना सत्पुरुषाच्याच मार्गदर्शनाने करावी की ज्यामुळे सर्व जन्म मरणामधून आमची सुटका होईल. म्हणून सद्सद विवेक बुद्धी जागी असेल तिथेच पापाची प्रवृत्ती आमची नष्ट होते आणि चित्त शुद्धी झाल्यानंतर चित्त शांती होते आणि आमची अशांच्या संगतीमध्ये जर आम्ही राहिलो तरच आम्ही या जन्म मरणाच्या चक्रातून सुटू शकू. आणि हे वर्म आहे, परमार्थाचं वर्म हे आहे. हे परमार्थाचं वर्म आम्ही जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत आम्हाला अनुभव येत नाही, अनुभव रूपता येत नाही. अनुभव येत नाही हा व्यावहारिक भाषा झाली, पण अनुभव रूपता आम्ही अनुभवाला असलेल्या अनुभवाला आम्ही प्राप्त होणार नाही, नाही नाही आणि नाही. म्हणून परमार्थाचं हे वर्म आम्ही समजून घ्यावं की सत्पुरुषाच्याच मार्गदर्शनामध्ये आमचं खरं हित आहे, त्यांच्या संघातच खरं हित आहे, श्री गुरूंच्याच संघात हित आहे. म्हणून श्री गुरु काय बोलतात?
श्री गुरु काय विचार मांडतात ते विचार माझे व्हावेत, ते विचार माझे व्हावे यासाठी मी अतोनात प्रयत्न करायला हवा. म्हणून परमेश्वरास ओळखले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ईश्वर ब्रह्माचे ज्ञान होऊन मी कोण या प्रश्नाचे उत्तर मिळून मीचे ब्रह्मात निवेदन झाले की जिंकले. अनुभव रूपता येण्यासाठी, प्रचिती येण्यासाठी ईश्वर आणि ब्रह्माचं ज्ञान आम्ही करून घ्यावं. ईश्वर कोण आहे, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय. जीव मीमांसा, जगत मीमांसा, ईश्वर मीमांसा, ब्रह्म मीमांसा हे सगळ्या श्री गुरूंकडून समजून घ्याव्या. आणि श्री गुरूंकडून समजून घेऊन ह्या मी कोण याच्या प्रश्नाचे उत्तर घ्यावं. मी ब्रह्म आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे. मग हा जो जीवभाव आहे, जीव रूपाने असणारा जो मी आहे, या मीच त्या ब्रह्मामध्ये ऐक्य व्हावं, म्हणजे निवेदन व्हावं. म्हणजे जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, हा निर्णय माझा तिथे व्हावा. असं झालं की समर्थ म्हणतात, आम्ही जिंकलो, आम्ही इथे जिंकलो, असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून ब्रह्मांड कोणी केले, कासयाने उभारले, मुख्य कर्ता ओळखिले म्हणजे बरे. ही अनंत सृष्टी कोणी निर्माण केली, त्यासाठी काय साहित्य वापरले. या जीवजडात्मक सृष्टीच्या मुख्य कर्त्याला ओळखण्यातच हित आहे. ही अनंत सृष्टी कोणी निर्माण केली, याची साहित्य काय वापरलं, याचा नियंता कोण आहे, याला आम्ही प्रथम ओळखावं. या सृष्टीकर्त्याला आम्ही ओळखावं, म्हणजे आम्ही ईश्वराला आधी पूर्ण ओळखलं पाहिजे की ह्या सगळ्या सृष्टीचा, देहादी जगताचा नियमन करणारा ईश्वर आहे आणि मी नियम्य आहे. मला त्याच्या नियमामध्ये बसायचं आहे, त्याच्या कायद्यामध्ये बसायचं आहे, त्याच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. म्हणून ईशावास्येदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत. आधी समजून घ्या की या ईश्वराने सगळं जग व्यापलेलं आहे. ही श्रुती आधी आम्हाला ईश्वराने जग व्यापलेलं आहे हे सांगते, आणि मग लगेच सांगते की ह्या ईश्वराचं अधिष्ठान असणारं जे ब्रह्म आहे, हे ते ब्रह्म मी आहे. अशा दोन्ही अँगलनी ही श्रुती आम्हाला आमच्याशी बोलते आहे. दोन्ही अँगलनी ही श्रुती बोलते. हे अँगल आम्ही नीट लक्षात घेतले तरच आम्ही अनुभव रूपतेला प्राप्त होणार आहोत. नाही तर नुसतं ज्ञानी हो, पंडित हो, ज्ञान प्राप्त होईल, पण ज्ञान रूपता येणार नाही. पक्क लक्षात ठेवा. आणि म्हणून हे परमार्थाचं वर्म लक्षात घ्या. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला. प्राणी संशय बुडाला प्रचिती विण. वर्माच्या बाबतीमध्ये जर संशय शिल्लक राहिला तर सगळे साधन आमचं फुकट जाईल. पण परमार्थाचं वर्म आधी नीट लक्षात घ्या. परमार्थाचं वर्म काय आहे, मी मूळचा आनंद रूप आहे, मी मूळचा आनंद रूप आहे. आणि माझं ह्या जीवरूप असलेला जो मी आहे, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. हे परमार्थाचं वर्म आहे, कुणी श्री गुरूंनी. आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी माझ्या मनानी नाही. आणि हे परमार्थाचे वर्म, लठिकी बोले तो अधम, लठिकी मानी तो अधमोधम, यथार्थ जाणावा. परमार्थाचे वर्म आहे हे न सांगता बाकीच्या गप्पा जर कोणी मारत असेल तर तो वक्ता अधम आहे. आणि अवांतर गप्पा ज्याला आवडतात, प्रवचनामध्ये मुख्य विषयाला हात घालता अवांतर गप्पा गोष्टी, दृष्टांत, उदाहरणं भरपूर द्राष्टांताकडे वळतच जर नसेल तर तो अधमात अधम समजावा. आणि त्या ठिकाणी आम्ही थांबू नये, ऐकू नये. फक्त उदाहरणांची रेलचेल आहे, पण त्या उदाहरणामागचं द्राष्टांत जो आहे, दृष्टांताची रेलचेल, पण द्राष्टांत पत्ताच नसेल तर त्या ठिकाणी मात्र ते अधमातलं अधम आहे. पण तिथे आम्ही थांबू नये. येथं बोलण्याची झाली सीमा, नेणता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी. ह्या बाबतीत जेवढे स्पष्ट बोलून आवश्यक होते तेवढं समर्थ म्हणतात मी सगळं बोललो. काय समर्थांचं अंतःकरण आहे, स्पष्ट वक्ता याला म्हणतात.
ह्याला स्पष्ट वक्ता म्हणतात. आम्ही कोणाला स्पष्ट वक्ता म्हणतो? तुम्ही आम्हाला आवडत नाही, तुमचा स्वभाव आम्हाला आवडत नाही, आम्हाला तुमचं हे आवडलं नाही, याला स्पष्ट वक्ता नाही म्हणत. व्यवहारातला स्पष्ट वक्ता काही कामाचा नाही, पण परमार्थामधला स्पष्ट वक्ता कामाचा आहे. जे जे स्पष्ट आहे, स्वरूप ज्ञान स्पष्ट आहे, अगदी करतरी आवळा जैसा हरी, एवढं ते स्पष्ट आहे हो. ती स्पष्टता, त्या विचारांची स्पष्टता, सिद्धांताची स्पष्टता समोर मांडणारा स्पष्ट वक्ता, त्याला स्पष्टपणा म्हणतात, त्याला स्पष्ट वक्ता असं म्हणतात. आणि असे स्पष्ट बोलणं परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अध्यात्मशास्त्राच्या मनन चिंतनाशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही, हे समर्थ आम्हाला वारंवार सांगतात आहे. आणि हेच तात्पर्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे सगळं मला का आकलन झालं? शेवटी समर्थ आपल्या श्री गुरूंना शरणागती, शरणागती श्री गुरूंप्रतीच समर्थांनी स्वीकारलेली आहे. सगळं सांगितलं, पण मी सांगितलं हा भाव याच्यात कुठेच नाही. माझ्या श्री गुरूंनी मला सांगितलं, समर्थांचं उपास्य दैवत श्रीराम आहे आणि माझ्या श्रीरामांमुळे त्यांच्या उपासनेमधून त्यांची उपासना मी नित्य करतो आणि त्या उपासनेच्या वैभवातून मला हे सगळं आकलन झालेलं आहे. आणि त्यांनीच मला सांगितलंय की शास्त्र शुद्ध वेदांत सांग. आणि मी जर का माझं सांगणं जर मी खोटं सांगत असेल, ते शास्त्र शुद्ध नसेल, तर दोष माझ्या श्रीरामाला जाईल, कमीपणा माझ्या श्रीरामाला येईल, कमीपणा माझ्या श्री गुरूंना येईल. काही थोतांड सांगत असेल, अनुभवाबद्दल जर खोटे आश्वासन देत असेल, तर कमीपणा माझ्या श्री गुरूंना येईल. माझ्या श्री गुरूंना कमीपणा माझ्यामुळे कधीच येता कामा नये. म्हणून पूर्ण अभ्यास करून निरूपण करावं. काही वाटेल ते करू नये. अभ्यास न करता निरूपणामध्ये नक्कीच उतरू नाही. पूर्ण अभ्यासानिशी त्यात उतरावं. कारण मी बोललेलं हे कधीही असत्य भाषण नसावं. त्यांनी माझ्या श्री गुरूंना कमीपणा येतो आणि ज्ञान चूक आहे असं जर मी म्हणेल, तर मात्र यामध्ये पाप मला लागेल असं सांगितलं. मी जर चुकीची मांडणी केली सिद्धांताची, तर पुढेपणा माझ्या श्री गुरूंकडे येईल आणि हे चुकीचं आहे, हे ज्ञानच खोटं आहे असं मी म्हणेल, तर मला पाप लागेल. त्या पापाचा भागीदारी मी होईल. म्हणून म्हणून सत्याची बोलावे, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ. म्हणून खरे तेच सांगितलेले आहे. परत समर्थ सांगतात आहे की दृश्य सृष्टीचा करता ओळखा, माईक जगताचं अधिष्ठान शोधलं पाहिजे. अनुभव रूपता जर आम्हाला हवी असेल, तर आम्हाला सृष्टीचा कर्ताच ओळखायचा आहे आणि अधिष्ठान ओळखायचं आहे. ईशावास्य इदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत. ह्या श्लोकामध्ये ह्या दोन्ही मांडणी आहे. सृष्टीचा कर्ता पण ओळखला सांगितलेला आहे आम्हाला उपनिषदांनी आणि त्या जगताचं अधिष्ठान पण सांगितलेले आहे. हे आम्ही शोधायचं आणि अधिष्ठानावर स्थिर व्हायचं. त्याला अनुभव रूपता असं म्हणतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हा अतिशय सूक्ष्म विषय आहे. सूक्ष्म निरूपण लागले तेथे बोललेची मागू ते बोलले, श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणून या. काय तळमळ आहे समर्थांची. श्रोत्याला हे समजावं, त्याला ते उमगावं म्हणून मी पुनरावृत्ती केलेली आहे. समर्थांनी पुनरावृत्ती केली आहे आणि समर्थ म्हणतात की या पुनरावृत्तीचा दोष मी घेतो आहे. कारण माझ्या साधकांना, जो दासबोधाचा अभ्यासक असेल त्याला हे निश्चितपणे समजलं पाहिजे की हे वेदांत शास्त्राचं प्रामाण्य समोर ठेवूनच मांडणी करणार आहे आणि श्रोत्यांनी सुद्धा ते मनापासून ऐकले असंच ऐकावं. 29 आणि 30 आम्हाला समर्थांची कळकळ, तळमळ आणि पुनरावृत्ती समर्थांनी का केली याचं पण सांगतो. म्हणून प्रचित पाहता निकट उडून जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे. मी ब्रह्म आहे असा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची वेळ आली म्हणजे पारंपरिक उथळ समजुती छाटून टाकावं. आम्ही फार रूढी परंपरा याला फार बळी जातो.
परंतु ह्या पारंपरिक ज्या उथळ समजुती आहेत या सगळ्यात पहिले छाटून टाकाव्या. समर्थांनी सूचना केली आहे, महत्वाची, अत्यंत महत्वाची सूचना, की पारंपरिक उथळ समजुती ज्या आहेत त्या आम्ही छाटून टाकाव्या. आले सध्या रूढी परंपराचे दिवस आलेत, गणपती दिवस आलेत. मग गणपतीसाठी किती 21 मोदक ते झालेच पाहिजे, होत नाही तरी करायचे. उथळ समजुती, अहो त्याला एकच मोदक आवडतोय, कोणता? वेदांताचा मोदक. तो तुम्ही देता की नाही ते बघा. आता ह्या उथळ समजुती, 21 मोदक ही उथळ समजूत. गणपतीला 21 मोदक उथळ समजूत, 21 दुर्वा उथळ समजूत. एकच दुर्वा हवी आहे, तर किती हवी? 3, ज्याला 3 पानं आहेत अशी एकच दुर्वा हवी. म्हणजे हे त्रिगुण त्याला आम्हाला अर्पण करायचे आहे आणि त्रिगुणातीत व्हायचं आहे. तो गुणातीत आहे, म्हणून आम्ही आमचे गुण त्याला समर्पण करून आम्हाला गुणातीत व्हायचं आहे. म्हणून एक दुर्वा वाहिली गणपतीला तरी चालतं. चालले 21 दुर्वांसाठी रानोरान भटकत चालले. 21 दुर्वा, 21 दुर्वांची एक जोडी, अशा 21 जोड्या आणि सगळा दिवस त्यात चालतो. उथळ पारंपरिक समजुती आहे, याच्यातून आम्ही निघालो पाहिजे. एक दुर्वा अत्यंत भावपूर्ण वहा गणपतीला, भाव बळे आकळे एरवी नाकळे. त्रिगुण मी वाहिले, आता त्रिगुणांचा माझ्यावर अंमल होता कामा नये. जर तो होत असेल तर मी परत परत रोज दुर्वा वाहून मला तो संस्कार माझ्यावर करायचा. 10 दिवस एक एक दुर्वा वाहून 10 दिवस एक एक विचार माझ्या मनावर अंतःकरणावर ठसवायचा, की मला त्रिगुणातीत व्हायचं. म्हणून ह्या उथळ समजुती आहे, त्या उथळ सगळ्या समजुती जोपर्यंत आम्ही छाटून टाकत नाही तोपर्यंत आम्हाला अनुभव रूपता नाही. आणि अनुभव रूपतेसाठी सूक्ष्म शास्त्र जे आहे, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे. अनुभवासाठी आवश्यक ते सूक्ष्म शास्त्र सांगावे, म्हणजे मग ह्या समजुतींना हादरे बसतात. 21 दुर्वा ही उथळ समजूत आणि त्यातलं सूक्ष्म विचार, एक दुर्वा ही त्रिगुणाची दुर्वा आहे. हा सूक्ष्म विचार, 21 मोदक उथळ समजूत आणि एक वेदांताचा मोदक, म्हणजे मी वेदांताचं नित्य पठण करायचं. गणपती समोर आहे, त्यांच्या समोर, गणपती बाप्पांच्या समोर बसून 10 दिवस अथर्व शीर्ष जे आहे त्या अथर्व शीर्षाचं नेमका अर्थ काय आहे, तो मी तत्वज्ञान मला कसं मिळवून घेईल, त्वं कालात अहम कसा होईल त्याचा, हा विचार करायचा. आता उथळ समजुतीमधून आम्ही सूक्ष्म शास्त्र विचाराकडे आलो आणि हा सूक्ष्म शास्त्र विचारच आम्हाला प्रचितीला प्राप्त करून देणार आहे, अनुभवाला प्राप्त करून देणार आहे. म्हणून परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखून निरूपण, श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे. म्हणून परंपरा आणि अनुभूती या दोन्हींना न्याय देणारे निरूपण जाणकार श्रोत्यांनी यापुढे ऐकावे. परंपरा आणि अनुभूती, गणपती मांडण्याची परंपरा आणि अनुभूती. एक दुर्वा वाहून मला त्रिगुणातीत व्हायचे आहे, या अनुभवाला प्राप्त व्हायचं आहे. उथळ समजुती बाजून ठेवून सूक्ष्म शास्त्र बघायचं, परंपरा जपायच्या, पण त्या परंपरेच्या मागचं पारमार्थिक वर्म, पारमार्थिक रहस्य लक्षात घ्यायचं आणि रहस्य लक्षात घेऊन मी माझं कल्याण करून घ्यायचं. यासाठी प्रचित निरूपण. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8वा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील प्रचित निरूपण नावाचा 8वा समास समाप्त. राम जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी शैला. राम